स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नाशिक ते पुणे महामार्गावर सिन्नर शहराच्या दिशेने एका सिल्वर रंगाचे कारमध्ये अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची चोरट्या रीतीने वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर हॉटेल न्यू वैष्णवीच्या समोर सापळा रचून एक सिल्वर रंगाचे होंडा सिविक कार या वाहनातील प्रथमेश पोपट राऊत वय 25 वर्ष, शिवानी गोरख सातपुते वय 27 वर्ष यांना ताब्यात घेतले। सदर इसमांच्या कब्जातून 82,000 रुपये किमतीचा 4 किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजा व होंडा सिव्हिक कार असा एकूण 8,30,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर इसम हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले असून त्यांचे विरुद्ध सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच मालेगाव शहरातील 3 कंदील बुधवार वार्ड परिसरात काही संशयित अवैधरित्या धारदार शस्त्रे कब्जात बाळगून काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखाचे पथकास मिळाली असता पथकाने आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील 3 कंदील बुधवार वार्ड परिसरातून संशयित नामे अन्सारी अबू हौफा रईस अहमद वय 23 वर्ष, अन्सारी साद अंजुम वय 20 वर्ष यांना ताब्यात घेतले। सदर इसमांचे कब्जातून 2 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या व त्यांचे विरुद्ध आझादनगर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस हवालदार संदीप नागपुरे, मेघराज जाधव, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, इम्रान पटेल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, शरद मोगल, पोलीस नाईक तानाजी झुरडे, महाराष्ट्र पोलीस हवालदार योगिता काकड, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अस्मिता मडभई यांचे पथकाने वरीलप्रमाणे अवैध व्यवसायांवर कारवाई केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।